तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती. तर राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांना जुलै महिन्याचं मानधन व त्याचबरोबर प्रोत्साहन भत्ता हा आता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. कारण या भत्त्यासाठीचा व मानधनासाठीचा निधी हा वितरित करण्याबाबतचा JR हा आलेला आहे. तर या JRमधून आपण या भत्ता व मानधनाविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो JR आणि हा आहे या JRचा विषय. अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत आणि हा JR दिनांक 28 जुलै 2026 रोजी शासनाने निर्गमित केलेला आहे, प्रसिद्ध हा केलेला आहे. त्यानंतर येथे शासन निर्णय. त्यामध्ये सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे जुलै 2026 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रामधील रकाना क्रमांक 1 मधील लेखाशीर्ष उद्दिष्टांमध्ये दर्शवल्याप्रमाणे नमूद अर्थसंकल्पीय तरतुदीमधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये 174 कोटी इतका निधी आहे. तो निधी अतिरिक्त राज्य हिश्श्याच्या आवश्यक निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता ही देण्यात येत आहे. तर राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या जुलै महिन्याच्या मानधनासाठी व प्रोत्साहन भत्त्यासाठी 174 कोटी रुपयाचा निधी हा आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासनाची जी काही मान्यता आहे ती आता मिळालेली आहे. आणि मिळालेल्या मान्यतेनुसार जुलै महिन्याचं मानधन व प्रोत्साहन भत्ता हा आता लवकरच अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे आणि जमा देखील होणार आहे. तर हे आहे विवरणपत्र या निधीचं. त्याचबरोबर हा आहे JR मधील खालील भागातील माहिती. तर ही होती या शासन निर्णयामधील सविस्तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.